या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। महापौर पदासाठी भाजपातून विनायक कोंड्याल, डॉक्टर किरण देशमुख, मेघनाथ येमून, नरेंद्र काळे, अनंत जाधव अशा नावांची चर्चा होती। निवडणूक निकालानंतर आमदार देवेंद्र कोठे यांचे 40च्या वर समर्थक निवडून आल्याचं चित्र समोर आलं। त्या खालोखाल आमदार विजयकुमार देशमुख यांचे 28 समर्थक नगरसेवक निवडून आले। शिवाय भाजपातील अंतर्गत राजकारणातून संधी कोणाला मिळणार हा सवाल चर्चेत होता। यामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली, त्यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांना संधी मिळाली। यानंतर माध्यम प्रतिनिधींनी डॉक्टर किरण देशमुख यांचंही नाव चर्चेत होतं। याकडे भाजपाच्या शहर अध्यक्षांचं लक्ष वेधलं असता शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अतिशय मजेशीर असं उत्तर दिलं। महापौर पदासाठी डॉक्टर किरण देशमुख हे इच्छुकच नव्हते असं त्यांनी सांगितलं। विनायक दादा रामकृष्ण कोंड्याल यांचं नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे। त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरीताई महेश देवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे। वेळेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे। किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती, त्याच्यामुळं त्यांनी महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली। त्यांनी महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती, त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही, त्यामुळे त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवला। पक्षाला सावरताना काय काय उत्तरं द्यावी लागतात हेच यातून दिसून आलं।